देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. जय हरी सर्वांना. आता कालपासून चाललेला आपला महाशिवरात्रीच्या निमित्ताने अखंड असं चाललेला आपला वैष्णव मेळावा. मग कालपासून आपण महाशिवरात्री म्हणजे काय हे जाणून घ्यालोय ना. म्हणजे जीवातून जीवभावातून शिवभावात परिवर्तन होण्याची क्रिया म्हणजे महाशिवरात्री. मग आता बाबांनी आपल्याला जीवभावातून शिवभावात परिवर्तन होण्याची महावाक्य सांगितलेत ना. काय परिवर्तन होण्यासाठी 4 महावाक्य सांगितलं. त्यात पहिलं महावाक्य चांगला विचार केला तर. म्हणजे आता बाबांनी सांगितलं की देवाला वाहून नेण्याचा चांगला विचार केला ना. देवाला वाहून नेण्याचं म्हणजे काय, माळ घालण्याचा आपला पहिला चांगला विचार झाला. मग आपण देवाच्या म्हणजे भगवंताला एक पाऊल पुढे गेले की भगवंत 1000 पावलं आपल्यासाठी पुढे येतोय. मग पुढे विषय प्रयोजन. मग आपल्याला अनुग्रह मिळाला. काल बाबांनी सांगितलं विषय प्रयोजन म्हणजे काय. एका वाक्यात सांगितलं ना की विषय प्रयोजन म्हणजे मी कोण आहे, मी ब्रह्म आहे, मी शिव आहे याची जाणीव करून दिली. म्हणजे आपल्याला विषय प्रयोजन समजावून सांगितले. मग आता आपल्या पुढे बाबांनी सांगितले बारीक आणि सूक्ष्म विचार. मग आता आपल्याला कळालं ना की मी जीव आहे, मी शिव आहे आणि मी ब्रह्म आहे आपल्याला कळालं. मग आपलं एवढं लक्ष 84 कोटी फेरा मिळून मनुष्य हा जन्म फक्त प्रपंच करायसाठी मिळाला का. बाबांनी आपल्याला सूक्ष्म विचार करायला लावलाय ना इथे की फक्त काय कोणतं करिअर करण्यासाठी जन्माला आलो. आई वडिलांनी काय सांगितलं, कोणतं करिअर सांगितलं, इंजिनियर हो किंवा डॉक्टर हो, प्रॉपर्टी. चुकीचं करिअर सांगितलं ना. पण आपल्या सद्गुरूंनी काय सांगितलं, बाबांनी आपल्याला योग्य करिअरची ओळख करून दिली. मग आता बाबांनी सांगितलंय ना आपल्याला जीवनात येऊन काय करायचंय. म्हणजे आपल्याला मनुष्य जन्म हा एवढा हे वरदान कशासाठी मिळाले आणि हे वरदान कशासाठी वापरायचं. मग बाबांनी त्यात काय सांगितलंय, वृक्ष संवर्धन करण्यासाठी. बाबा आपल्याकडून करून घेतात ना. पांडव कड्यावर, सिद्धोबावर, बोगदेव घाटात. मग गोमातेची सेवा करण्यासाठी. आता गोमातेची सेवा आपल्या घरी तसं शेतकऱ्यांच्या घरी गोमाता पहिल्यापासून आहे. पण आपल्या मनात ती भावना होती काय गोमातेची सेवा करण्याची. नाही, बाबांनी ती निर्माण केली आपल्यामध्ये. आता तिचं सांगितलं योग्य प्रसंगी योग्य ठिकाणी दुसऱ्याला सहकार्य करणे. आता तुकाराम महाराजांचा एक दृष्टांत आहे ना की तुकाराम महाराज एका ठिकाणी कामाला गेले होते. त्यांना काम दिलं होतं की पाखरं राखायचे. पण काय केलं तुकाराम महाराजांनी, पाखरं आली, ती पाखरं त्या पिकावर बसली, ती पीक खाऊ लागले. पण तुकाराम महाराजांचा विचार काय झाला की तो जीव भुक्यावला, त्याला अन्न मिळणं गरजेचं आहे. म्हणून आपला म्हणजे माझं काय होईल, मला तो मालक मारू पण शकतोय हा सुद्धा विचार केला नाही ना. म्हणजे स्वतःच्या सुखदुःखाची विचारच केला नाहीये. तसं आता बाबांचं बघायला गेलं तर आता खूप वर्षापूर्वी संतोष भाऊंची फॅक्टरी जळाली होती ना. बाबा त्या दुसऱ्या दिवशी चिखलीत होते. म्हणजे एवढं मोठं नुकसान. आणि बाबांनी काय वाक्य हे केलं की आपण असं अग्नीला आहुती दिलो नसतो म्हणून स्वतः अग्नीला आहुती करून घेतली. म्हणजे आपला असा विचार झाला असता का. म्हणजे तसं बघायला गेलं तर थोडं जरी काहीतरी प्रारब्धाचं भोगायला आलं असतं आपल्याला तर आता आपण इथे महावैष्णव मेळाव्यात आलो असतो का, किंवा चिंतन केलं असतं काय चिंता केली असती. म्हणजे बाबा कसं विवेक जागृत ठेवतात आपल्यामध्ये वेळोवेळी. आता
मला 184 योनी पार करून मनुष्य जन्म मिळाला. सौभाग्य ना माझं, मला वरदान मिळालं, विशेष कृपा झाली माझ्यावर. काय कृपा झाली? भारतात जन्मलो, महाराष्ट्रात जन्मलो, पण महाराष्ट्रात पण अशा ठिकाणी जन्मलो म्हणजे जिथं विश्वात्मकी देवी साधक मंडळी किंवा बाबा असतील, त्याचं बाबांचे सानिध्य मिळालं अशा ठिकाणी जन्मलो. ही किती विशेष कृपा म्हणायची. मग आता मी फक्त मला श्रीपाद बाबांनी किंवा रायजादा बाबांचा अनुग्रह मिळाला, माझ्यावर विशेष कृपा झाली असं म्हणत बसलो किंवा हा हाय माझं भाग्य आहे, माझं भाग्य आहे. द्रोणाचार्यावर पण तसं बघायला गेलं तर विशेष कृपा, त्याला पण मनुष्य जन्म मिळाला ना. द्रोणाचार्य कोणाचे शिष्य? परशुरामांचे. मग परशुरामांनी पण त्यांना वेदाचं ज्ञान, धर्माचं ज्ञान, संस्कार दिले होते, पण काय झालं? टिकवता आलं नाही, आचरणात आणता आलं नाही. मग काय, स्वतः सुद्धा वाया गेले आणि मुलाला सुद्धा ते संस्कार दिले नाही. मग अश्वत्थामाची अवस्था काय झाली? अजून वनवन भटकतोय ना, अजून वनवन. मग तसं श्रीपाद बाबा भेटले, रायजादव बाबा भेटले, अनुग्रह मिळाला, पण टिकवता आलं नाही. तर माझी सुद्धा अवस्था अश्वत्थामा एवढी, मग आणि परत 184 योनी. मग आता इथं बाबा म्हणजे आपली काय म्हणतात, एक वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती. म्हणजे आता वडील कुठले? प्रपंचातले नाही. आपल्याला अनुग्रह मिळाला त्यावेळेला वडील कुठले का? बाबांनी बापाची ओळख करून दिली ना, माझा बाप कोण. मग आता त्यांनी काय काय संस्कार, बाबांनी काय काय संस्कार दिले, काय काय म्हणजे वृक्ष संवर्धन, गौमातेची सेवा, हे धर्माचे आणि संस्कार आपल्यावर दिलेत ना. म्हणजे आता बाबांनी सकाळी श्रीपाद बाबांचं सांगितलं, त्यांनी आपला संसार सोडला. म्हणजे त्यांनी आपला संसार सोडला नसता तर हे आज एवढं काय ते झाडाचं एवढं बेल पसरली असती का? नाही. मग हा ऐकायला बरं वाटतंय, करायला नाही. वृक्ष संवर्धन करण्यासाठी ऐकायला बरं वाटतंय, गोसेवा करण्यासाठी ऐकायला बरं वाटतंय. मग असं होतं ना, आपल्या काय म्हणतात, मग अशी राशन सांगितलं, आपण पण जबाबदारी आपली विसरतोय. येते ना मायेचं आवरण येतंय, काहीतरी होतंय, पण काय आहे, जसं गरुडा बरोबर श्रीकृष्ण होते तसं आपल्या सर्वांबरोबर श्रीपाद बाबा, रायजादव बाबा आहेत ना. वेळोवेळी सारखं मेसेज, चिंतन करा, भजन करा, गोमातेची पूजा करा, आपल्याला वेळोवेळी जागृत करताय. मग आता याची आपल्याला जाणीव असली पाहिजे, आपला बाप काय काय करतोय, आपल्यासाठी किती धडपडतोय, याची जाणीव असली पाहिजे.